हे असं काय झालं होतं ना, ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच. त्याच्या आधी ना आज मला खीरपुरीचा बेत बनवायचा होता. कारण आज ना प्रमाण महाराजांची म्हणजे माझ्या माहेरची यात्रा असणार होती. पण मला तर यात्रेला जायला जमणार नव्हतं, कारण आता एकच महिना झाला मी गावाहून आले होते. त्याच्यामुळे मग महाराजांना खीरपुरीचा नैवेद्य इथेच दाखवावा म्हणून ना मी खीरपुरीचा बेत बनवला होता. आणि खीरीमध्ये ना मी थोडंसं कस्टर्ड पावडर घातलं होतं. त्याच्यामुळे ना शेवयाची खीर दाटसर पण होते आणि छान असा फ्लेवर पण येतो. नंतर ना थोडं त्याच्यावरती जायफळ सुद्धा किसून घातलं होतं. मस्त अशी खीर बनवून घेतली. नंतर ना बटाट्याची भाजी सुद्धा ना मी ग्रेव्ही टाईप बनवली होती. पुरीसोबत ना ही भाजी खूप छान लागते. आणि तिने पहिल्या 2 पुऱ्या मी तळून ना पहिला महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला. महाराजांचा फोटो ना मी गावाकडून येतानाच आणलेला होता. मग छान असा नैवेद्य दाखवून घेतला. आणि नित्याचे पप्पा सुद्धा ना आले होते. हे सगळं करायला मला थोडासा टाइम लागला होता. मग इथे ना करतच ना गरमागरम पुऱ्या त्यांना वाढल्या. आणि नंतर मी सुद्धा ना पटकन सगळ्या पुऱ्या करून घेतल्या आणि जेवायला बसले, कारण माझा सुद्धा इथे उपवास होता. आणि ते नित्याला सुद्धा ना माझ्यासोबतच चारलं होतं, कारण तिने सुद्धा सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. जेवण वगैरे झाल्यानंतर ना इथे मी मिक्सर क्लीन करायला घेतला होता. मी कोणतं काम करते आणि मॅडम मध्ये मध्ये करणार नाही असं तर कधी होणारच नाही. आणि मिक्सरचा कलर व्हाईट असल्यामुळे ना त्याच्यावर पडलेले डाग लगेच दिसून येतात. आणि किचनमधल्या कोणत्याही वस्तूवर धूळ किंवा डाग पडल्यानंतर ते मी लगेच क्लीन करून घेत असते. तुमची जर सवय अशी असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. गरमी इतकी वाढली ना, त्याच्यामुळे रात्री झोपताना फॅनचं स्पीड वाढवलं होतं आणि पटकन लक्षातच आलं नाही की फॅनच्या स्पीडमुळे हा पडदा त्याच्यामध्ये अडकू शकतो. आणि पडदा फॅनमध्ये अडकल्यामुळे ना तो मुळासकट उपसून निघाला होता.